नमस्कार. निरूपा ही देविकाला 3,000चा ड्रेस आणि सोन्याचे दागिने देते. ते बघून सत्याला वाईट वाटतं. सत्या म्हणतो, काय निरूपा आहे ना, धूमकेतूला काहीच दिलं नाही तिने. ती हे सगळं मुद्दाम करते धूमकेतूला खाली दाखवण्यासाठी. आता मी बघतोच हिला, असं म्हणून सत्या हा धूमकेतूसाठी म्हणजे मीरासाठी एक साडी घेऊन येतो. ती साडी बघून मीराला खूपच भारी वाटतं. त्यानंतर ती साडीची प्राईस 300 रुपये असते. ते बघून निरूपा आणि देविका हसायला लागतात आणि म्हणतात, बाप रे, एवढी महाग साडी आणली त्याने. तेव्हा देविका म्हणते, या साडीचं ना फॅब्रिक लो आहे. बघा मीरा, नेसताना पाटेल बिटेल. कसली साडी आणली आहेस रे तू सत्या. तेव्हा सत्या म्हणते, असू दे, तुझ्या सासूने तुला 3,000चा ड्रेस दिला आहे ना, तो घालून मिरव तू. तेव्हा देविका म्हणते, हो, तो तर मी घालून मिरवणारच आहे, पण तू तुझ्या बायकोला किती लो क्वालिटीची साडी आणली आहेस. तेव्हा मीरा म्हणते, कोण बोलतं ही कमी किमतीची आहे. ही साडी माझ्यासाठी लाख मोलाची आहे, कारण ती माझ्या नवऱ्याने आणली आहे मला. माझ्या नवऱ्याने मला साडी आणली गं. तुझ्या नवऱ्याने का आणलं तुला. काहीच नाही आणलं. तेव्हा देविकाला राग येतो. देविका तिथून निघून जाते. सत्या म्हणतो, मी धूमकेतूसाठी सोन्याचे दागिने नाही बनवू शकत, पण तिच्यासाठी हलव्याचे दागिने तर बनवू शकतो ना. म्हणून तो जाऊन दुकानातून सगळं सामान घेऊन येतो आणि ते सगळे दागिने रात्रभर जागून तिच्यासाठी बनवतो आणि दुसऱ्या दिवशी मीराला देतो आणि म्हणतो, हे घे धूमकेतू, मी तुझ्यासाठी सोन्याचे दागिने नाही आणू शकत, पण मी माझ्या हाताने बनवलेले हे हलव्याचे दागिने आहेत. ते दागिने बघून मीरा खूपच खुश होते. मीराला खूपच ते आवडतात. मीरा म्हणते, मला नकोच सोन्याचे दागिने, मला तर हेच दागिने आवडले आहेत. खरंच हे दागिने माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत, अनमोल आहेत हे माझ्यासाठी दागिने. मीरा लगेच सत्याला मिठी मारते. सत्या पण खुश होतो. तर इकडे देविका ही लाडू बनवत असते आणि लाडू वळत असते आणि लाडू तयार झाल्यावर जोरात निरूपा आणि पंकजला हाका मारते, लवकर या, लवकर या, मी लाडू बनवले, बघायला या. लगेच निरूपा आणि पंकज येतात आणि त्यांना ती टेस्टला लाडू देते. दोघंही लाडू हातात घेतात. दोघंही म्हणतात, वा देविका, तुला लाडू बनवता येतात, किती छान बनवले आहेस ग. किती आकारसुद्धा मस्त गोल आला आहे. खरंच खूप भारीच दिसतात लाडू. आणि ते एक एक लाडू खायला लागतात. पण लाडू इतका कडक असतो की त्यांना तो चावता देखील येत नसतो. निरूपाचे दात पडतील असं निरूपाला वाटत असतं. पंकज किती जोरजोरात चावत असतो, पण तो काही चावला जात नाही. असे कडक धोंड लाडू देविकाने बनवलेले असतात आणि आपल्या मीराने एकदम असे लुसलुशीत, तोंडात ठेवलं की पाणी, असे लाडू बनवलेले असतात. सत्या मीराने केलेले लाडू खातो आणि काय तिचं कौतुक करतो, वा धूमकेतू, काय लाडू बनवले आहेस ग तू, खरंच खूप छान आहेत. हेच त्या बायकांना दे, नाहीतर ते दगडाचे लाडू देशील. ते ऐकून देविकाला खूपच राग येतो. निरूपा म्हणते, काय ग देविका, हे कसले लाडू केलेस. अगं, हे धड तोंडाने तोडता पण येत नाही. दगड आहे की लाडू तेच कळत नाही आहे. पंकज म्हणतो, हो, नाहीतर काय, नाही जमत तर नाही बनवायचं ना आपण. तेव्हा आता देविकाला अजूनच राग येतो, कारण सगळ्यांनीच देविकाची लायकी काढलेली असते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.